हॅलो एव्हरीवन, वेलकम टू किट्टूज ब्लॉग. कसे आहे तुम्ही सगळे? मजेत? मी पण मस्त. तर आता वाजत आहे सकाळचे 10 झालेले आहे आणि माझे सगळे काम वगैरे आवरून घेतले, म्हणजे पटापट कामं झाले सगळे. ॲक्च्युली आमचा प्लॅन होता की ब्रेकफास्ट करायला वगैरे जायचं, तर थोडंसं यांना टाईम नव्हतं, तर म्हणे की थोडं आपण लेटच जाऊ म्हणून, तर 10-5ला वगैरे निघू म्हणून. तर म्हटलं ठीक आहे. तर मग म्हटलं पटापट सगळं घरचं काम वगैरे आवरून घेते आणि मग निघतो म्हटलं. तर चला आता बघूया, थोडंसं नाश्ता वगैरे करायला जाऊ आणि मग कोणाकडे बसणार वगैरे थोडा वेळ बसू वगैरे आणि नंतर येते. तर चालू होतं की कोणाकडे तरी मग भेटूया थोडंसं. म्हटलं चला आता किट्टू पण स्कूलला गेलेला आहे, तर काय करायचं म्हटलं, आणि काम पण पटापट आवरून घेतले. आणि वेदर खूप छान आहे मेन म्हणजे, तर थोडंसं असं क्लाउडी वेदर वगैरे आणि थंडगार वगैरे वाटत आहे. थोडीशी ऊन पण पडली, थोडंसं थंड पण वाटत आहे आणि छान वाटत आहे मेन म्हणजे. तर म्हटलं की चला निघूया थोडंसं आणि फ्रेश वाटत. तर मी पण फ्रेश झाली, काम वगैरे सगळं झालं, पटापट करून घेतले आणि तर म्हटलं चला जाऊया थोडंसं. तर चला कंटिन्यू राहा तुम्ही पण. कुठे चाललो माहीत पडेल, म्हणजे थोडंसं ब्रेकफास्ट वगैरे करायला जाऊ म्हटलं. तर मला लक्षात येत नाही, कारण की मी पण म्हटलं की त्याला इडली सांबार वडा वगैरे खायला जायचं म्हणून. आणि काय झालं, मी पण कालच रात्री टाकलं आहे इडली सांबार वड्याचं. आणि तर बघू आता रात्रीचं काय, तर ते स्किप करावं लागेल. आणि मला ते मिक्सरमध्ये बारीक वगैरे करायचं होतं, ब्लेंड करायचं, विसरूनच गेली की मला ते, म्हणजे मी भिजवून ठेवलेलं आहे म्हणून. मला तिथून आल्यानंतर ते पण भिजवून म्हणजे मिक्सरमध्ये ग्राइंड करावं लागेल. तर चला कंटिन्यू राहा. आता कल्याणी मला घ्यायला येत असेलच. तर घर छान क्लीन वगैरे झालं सगळं आणि देवपूजा पण झालेली आहे माझी इथे, बघू शकता. आणि सगळं स्वच्छ झालेलं आहे. आणि इथे पार्सल आलेलं आहे, इथे पवनी जिमचं पार्सल मागवलेलं आहे. आणि मी ते काहीतरी पार्सल मागवलं आहे, ते तुम्हाला दाखवणार. स्टोरेज मागवलेलं आहे मी, तर ते नंतर ओपन करणार. तर चला. आणि हे बिचारे बर्ड्सला खूप थंडी लागते, तर किट्टूचा एक बाथ कोट होता, तर तो मी त्यांना दिलेला आहे. तर आता त्यांना ओढून घेते. आणि इथे अगरबत्ती लागलेली आहे. म्हणजे ते किट्टूचा तर स्टोअरच खूपच, किती पण क्लीन केलं तरी तो जागा, ते कधी कधी त्याचं एक सामान वाढत जाते, टॉय सेक्शन वाढत जाते. तर चला बघू शकता कल्याणी आलेली आहे मला घ्यायला. आता कल्याणी आली आहे. गुड मॉर्निंग एव्हरीवन. चला आता आमच्यासोबत ब्रेकफास्ट करायला. तयारी करून कामं झाले, एक व्हिडिओ बनवला नंतर. अरे इथे सोनू आलेली आहे. सोनू हे घेऊन जा. कुठे असते का माहिती का तुला स्पंजी डोसा? एक हा रेशीमाकडे चालू असेल का? चालू आहे. तर आता आम्ही स्पंजी डोसा खायला जातो. तो जो स्वेटर आहे ना लागलेला आहे तिकडे, ती माझी ट्युशन होती. चला ना, चला सगळे. हो चला चला. तिथे आम्ही स्पंजी डोसा त्याला माहिती नाही याला लावायला लागते म्हणून. चलो चलो आओ आप सब लोग खाने के लिए. काय काय? मिक्सर पाव, समोसा आणि ढोकळा. ऐसे करना. खाऊन बघा कसं आहे ढोकळा, कसं आहे टेस्ट. एक नंबर. याच्याकडे टेस्ट छान असतो. तू खाऊन बघ. संजय पोहा, तरी पोहा, समोसा, सावजी दे. कसं आहे टेस्ट? छान. तू पण खाऊन बघ. नाही. चहा खूप नाही होणार. चाय की चुस्की. चलो पाणी दिलं नाही, पिलं का ते पाणी इथे थोडंसं.
फिका आहे का गोड आहे? छान आहे. इथे कल्याणीने कुकीज घेतलेली आहे. पैर बढ़ा रहा है. चल नव्हता गेला. तर आता वाजत आहे दुपारचे 1:45 वाजत आहे. आणि आता थोडा वेळ झाला मी घरी वगैरे आली तर. आणि नाश्ता केल्यानंतर आम्ही सोनूकडे गेलो. मस्त व्हिडिओज वगैरे रील्स वगैरे बनवले. खूप मजा आली. आणि काही झाडं आणलं तुम्ही तिच्याकडून छोटे छोटे तिथे लावले. आणि आता खूप डस्ट वगैरे झालं आहे तर थोडं फ्रेश वगैरे होते. कपडे वगैरे चेंज करते. तर चला काय करते. आणि पार्सल मागवलं होतं मी सकाळी तर ते पण ओपन करून दाखवणार. काय मागवलं तुम्हाला मी ते स्टोर पण करून दाखवणार. तर चला कंटिन्यू राहा. तर आता इथे किट्टू स्कूलमधून आला आहे आणि त्याला म्हटलं आपण अनबॉक्स करू. म्हटलं सामान तर स्वतःनेच नाईफ आणला. मग किट्टू तुला अलाउड नसतात ना? हा तुला सांगितलं नाईफला हात नाही तर मी कट करते तू ओपन करशील. ते मी इकडे कट करते. किट्टू मी दणके मारीन तुला. मग दे हात कपेल. ते मी करते. बोल आता. आता किट्टूला मी ओरडल्या नाईफला हात नाही लावायचं म्हणून त्याला रड आला. दाखव इकडे सगळ्यांना दाखव. डोळे दाखव. आता इथे किट्टू बॉक्सिंग. हा इसको जोड़ना पड़ता है. हाँ इसको जोड़ना पड़ता है. मैं जोड़ दूंगा. आपको आएगा क्या? तर मी असे बॉक्स मागवलेले आहे. दाखवते तुम्हाला. नाही खड्ड्यात. ठीक आहे भेज जाओ. इसके अंदर ही दूंगा. अभी आपको पैक करके पार्सल भेज देती मैं ना. मम्मी तू लपून छुपाई कामाची. लपो छुपत कामाची मध्ये खडा है ना. तर असे बॉक्स आलेले. पप्पा चलो ना व्हिडिओ करतो. ते पाहून असं नको करू. बघू कशी क्वालिटी येतं. जोडशील घाईच खूप असते तुला किट्टू. तर असे स्टोरेज मागवले मी. सामान काढतो किट्टू सामान काढते तू. हळू 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 किट्टू हळू. किट्टू कॅरी बॅग्स कामात येते आपलं बेटा. सोमवार नाही. तर असे बॉक्स मी सगळे असेंबल केल्यानंतर तुम्हाला दाखवते. किती ते व्यवस्थित लाव बेटा. तू बघ कुठे तेडा कुठे काही लावत आहे. बरोबर लाव. तर हे असं काही आहे. किती 6 बॉक्स आहे. आणि यामध्ये मी सगळे 6. तर यामध्ये मी बटाटे कांदेसाठी घेतले. तर अशा प्रकारे ओपन पण होतात आणि छान आहेत. ठीक आहे. 766 रुपीजला मिळाले मला. किट्टू तुझ्यासाठी पण टॉयसाठी मागून देणार. ठीक आहे. हे नाही ठेवायचे की त्याच्यामध्ये. हा खेळून घ्या आधी तू. तर असं मग म्हटलं कॅरी बॅग पण मावतात. हे सगळं माझे स्टोरेज यामध्ये बटाटा ओनियन वगैरे सगळं चांगलं व्यवस्थित राहतात म्हणून ऑर्गनाईज करायसाठी मी केली मागवलं. तर दाखवते कुठे ठेवणार. तर या साईडला माझ्याकडे अशी आलू बटाट्याची टोपली आहे. तर मी हे काढणार आहे आणि ते सगळं ते कॅरी बॅग्स थैली वगैरेची पिशवी वगैरे असतात त्याला भाजी वगैरे आणण्यासाठी. तर आणि ते ऑनियन बटाटो असे ओपन राहतात. तर मी विचार केला का ह्या साईडला ते ठेवणार. तर हे काढायचं आहे मला. तिथे ते ऑर्गनाईज करणार तर दाखवते तुम्हाला. आणि आता दुपारचे 2 वाजत आहे. किट्टू वगैरे आला आणि खूप मागे लागला की मी ओपन करते म्हणून. तर त्याने ओपन वगैरे केला आणि त्याला पण थोडंसं आराम करायला नेते. तर असा आहे हा बॉक्स. ठीक आहे. 766 रुपीजला मला पडला हा. मी फ्लिपकार्टवरून मागवला. पण स्टोअरमध्ये याच्यापेक्षा चांगली क्वालिटी येते. मी हो डीमार्टमध्ये पण आहे. तर मी आधी जाते म्हटलं पण मला ह्यावेळेस डीमार्टमध्ये जायला वेळ नाही भेटलं.
तर ते राहूनच गेलं. तर मी म्हटलं बघते उद्या कसं आहे तर मी म्हटलं आज मागवून बघते. तर ठीक आहे, म्हणजे सगळे खूपच थर्ड क्लास नाही आहे क्वालिटी, ठीक आहे. म्हणजे मला एकदम असं वाव नाही वाटलं, क्वालिटी एकदम वाव नाही आहे, पण ठीक आहे, रेटच्या हिशोबाने ठीक आहे. तर चला एक दुसरा मागवणार किट्टूसाठी मी नंतर, स्टोअर टॉय सेक्शनसाठी. आहे किट्टू तुझ्यासाठी असं मागवून देईन किट्टू मी. बुक्स वगैरे पण ठेवू शकते तू, स्कूलचे बुक्स वगैरे ठेवायसाठी. आहे ना बेटा, छान आहे. तर मागवून देणार किट्टूसाठी पण एक छोटस असं. नाही नाही असू दे असू दे, काही नव्हतं असू दे, काही नव्हतं. फ्लावर ठेवून दे, काही ठेवून दे दुसरं. आता कलर नको करू, मॅट खराब होणार. तर चला आता किटूला थोडंसं रेस्ट करायला नेते, मी पण रेस्ट करते. आणि जर आम्ही रील्स बनवले तर यूट्यूबवर मी टाकणार आहे. जर यूट्यूबला नाही दिसणार तर मी तुम्हाला इथे माझं इंस्टाग्रामचं मेन्शन करणार. तर प्लीज मला इंस्टाग्रामवर तर फॉलो करा. आणि कसं सांग बघा माझे रील्स कसे बनवले, आम्ही खूप कॉमेडी फनी व्हिडिओ बनवलेले आहे तिघांनी. तर चला, आणि आता वाजत हे 2 वाजलेले आहे दुपारचे. तर किटूला पण थोडा रेस्ट करायला नेते. तो सकाळपासून उठलाय तर झोपणार नाही, जर त्याला मी नेणार नाही तर तो पण आराम करणार नाही. आणि सायंकाळी त्याची ट्युशन पण आहे किट्टूची. किट्टू माझी सेल्फी स्टिक तुटणार. किट्टू आता नाही, आता झोपायचं. चल आधी तुला शर्दी झाली. बाय नाही, आपण आताच आपलं ब्लॉग स्टार्टच आहे किट्टू. आता वाजत आहे 6:15 सायंकाळचे. आणि आता जस्ट किट्टू गेला ट्युशनला. मी पण जाणार होती, मग म्हटलं पवन तू चालला जा, त्याला पण कारखान्यात जायचं होतं. तर किट्टूला रेडी वगैरे केलं, त्याला भूक लागली, त्याला जेवण वगैरे चारून दिलं. आणि तेव्हा आम्ही असं असेंबल केलं होतं. तर आता म्हटलं चल तो गेला आहे, तर मग मी म्हटलं ते सगळं ऑर्गनाईज करून घेते. त्यातलं ते सगळं काढलं आहे, पण मला बटाटे ओनियन वगैरे सगळं आणायचेच आहे, भाजी वगैरे. तर माझ्याकडे अशा प्रकारची पिशव्या पण आहेत, तर ते पण मी या बॉक्समध्ये ठेवणार. तर चला हे सगळं करून घेते, तेव्हापर्यंत तुम्हाला नंतर दाखवते कसं ऑर्गनाईज करते. आणि तिकडली जागा खूप घाण पण होत होती, ते पूर्ण असं पसरलं. बघू शकता ते कसं दिसत आहे, एकदम वेगळं दिसत आहे. तर यात थोडं चांगलं व्यवस्थित ऑर्गनाईज होऊन जाणार. तर मी यात न्यूजपेपर घालणार आधी. तर जिथे आपण बटाटे आणि ओनियन ठेवणार त्यामध्ये मी न्यूजपेपर घालून घेते, म्हणजे जे पण खराब झालं तर आपण इझिली उचलून फेकू शकतो. कापून घेते. तर अशा प्रकारे मी न्यूजपेपर घालून घेते, म्हणजे जर खराब पण झालं तर आपल्याला हे फेकून देते ते काढून. तर ते मी बटाटे टाकते आधी. आणि माझी टोपली पण थोडीशी तुटलेली आहे, एक चाकं गेलेलं आहे. तर खराब झालेलं तो बटाटे. तर अशा प्रकारे मी ओनियन घातले. आणि एक साईड राहू देते. आता माझ्याकडे पोटॅटो नाही आहे, तर पेपर टाकून ठेवते आधी. तर या साईडला मी पोटॅटोसाठी करून ठेवलेलं आहे. तर मी जेव्हा पण आता भाजी वगैरे आणणार तर पोटॅटोसाठी करून ठेवलेलं आहे. आणि ते ओनियन पण चांगलं आहे की म्हणजे खराब झालं तर पेपर फेकता येते आपल्याला. माझ्याकडे कापड पण आहे, ते एक्स्ट्रा ठेवलेलं, पण तेच आहे की घाण होतात, मग तेच वॉश करा. न्यूजपेपर यूज इझिली ते होऊन जातात. आणि हे खराब पण नाही, थोडं इझिली हवा पण आहे, तर त्यासाठी. आणि ह्याच्या खालचे जे आहे ते तर मी इथे कॅरी बॅग्स वगैरे ठेवून देते. पिशव्याच आपल्याला रोजसाठी लागेल, ते भाजी वगैरेसाठी लागतात, तर मी ते घडी करून ठेवलेले आहे व्यवस्थित. तर चला मी आधी अशा प्रकारे ऑर्गनाईज करून घेते, मग दाखवते तुम्हाला. तर या साईडला मी ओनियन घातलेलं आहे, इथे पोटॅटो, आणि इथे मी जी पिशवी आपल्याला भाजी वगैरेसाठी लागतात, आणि इथे मी डस्टबिनसाठी जी कॅरी बॅग्स वगैरे लागतात ते ठेवलेले आहे. आणि इथे माझे काही फ्रीजचे ऑर्गनाईज जे पर्पजचे आहे ते शेडचे आहे ते ठेवलं. इथे आमचं याचं फूड ठेवलेलं आहे बर्ड्सचं. तरी असं ऑर्गनाईज झालं, मी ते सेट करून घेते. तर चला, आणि छान आहे बघू शकता.
आणि सगळं पडलेलं आता ते कांद्याचं वगैरे सगळं छिलटं वगैरे पडलेलं फेकून देते, झाडून क्लीन करून घेते. तर चला, तर अशा प्रकारे मी ऑर्गनाईज केला. बघू शकतो इथे साईड थोडा लाईटचा इश्यू आहे, ते दिलेला आहे पण ते इथे बल्ब माहित नाही, वायरच नाही आहे म्हणे आतमधून, तर काय ते चालत नाही ते, तर मग मी ते बल्ब लावू नाही शकत. तर मला इथे लावायचं आहे, अंधार पडते थोडंसं. तर असं दिसत आहे, छान वाटत आहे. म्हणजे थोडं स्पेस पण क्लीन पण वाटत आहे. नंतर ते थोडंसं कचरा दिसत होता पूर्ण, कॅरी बॅग्स पण त्याच्यातच असं सगळं असं सेटअप केलेलं आहे. छान वाटत आहे, मला पण आवडलं तसं. तर चला आता बाकीचे कामं करून घेते. भांडे वगैरे लावले आता मी, किचन वगैरे क्लीन करून घेते, वटा वगैरे. किट्टू काय मागवलं पप्पाने? बॉडी बनवून. कोण बनवणार? तू पण बनवणार आहे? तर आता किट्टू ट्युशन मधून आला आणि तर तो म्हणे पप्पा आपण अनपॅक करू करत होते तेव्हा. हां तर म्हणे की चला म्हणे की ते तर त्यांनी ओपन केलं, आता तर बघत आहे. किट्टू पण हो बघ. हे काय आहे त्याच्यामध्ये? ग्लव्स पण भेटले का? हे का स्किपिंग पण भेटली? किट्टू स्किपिंग भेटली अजून एक. हे त्याने स्किपिंग. पप्पाचा तुझ्यावाला आहे ना आधी. पप्पा करतात ते, दाखवते तुला. किट्टू तू आधी त्याच्यावर बेडशीट वर बस आधी बेटा. तर आता 8:30 वाजले. किट्टू आला ट्युशन मधून आणि मी पण फ्रेश वगैरे होते. त्याला म्हटलं थोडस बाहेरून. हा 40 kg वाला मागवलं होतं. हे 20 किलो, हे 20 किती किलो आहे? 3 आहे ना. त्यांचं चालू आहे. ओपन केलं त्यांनी आता, तर बघत आहे पवन. आणि किट्टू पण म्हणे की मी आल्यानंतर ओपन करन म्हणे. चला आता फ्रेश वगैरे होते आणि स्वयंपाकाच्या नंतर राईस मांडायचं आहे, बनवायचं आहे. आलाय पवनी भाजी बनवली. तर चला, आणि भाकरी जे आमच्या इकडे मिळतात ते घेऊन येणार आहोत आम्ही विकत. तर आता 8:30 वाजलेले आहे. मी पटकन फ्रेश होते आणि मग फिरून येते, एक राऊंड मारून येऊ आणि मग नंतर डिनर वगैरे करू. तर चला. किट्टू का चाल पण. तर पवन इकडे गेलाय भाकरी आणायला. महादेव ज्वारी भाकरी केंद्र आहे तिकडे, आणि छान भाकरीचं सॉफ्ट असतात त्यांच्याकडलं, आणि झुणका भाकर वगैरे खूप छान असतात. वांग्याचं भरीत पण स्पेशली खूप छान असतात. तर पवनने तेव्हा ऑर्डर दिलं होतं, तर पवन आणायला गेलाय. किट्टू काय करताय? पडशील माझ्या अंगावर. तर चला पवनने आणलाय, त्या घरी जाऊया आणि मग जेवण वगैरे करते. बिर्याणी हो, बिर्याणी राईस पण घ्यायची आम्हाला. ऍक्च्युली राईस बनवणार होतो, मग कॅन्सल केलं, बिर्याणी राईस घेऊन घेऊ म्हणून. भात जळला होता आपला. नाही रे, भात ती भाजी होती. तर इकडे पाहून भाजी येणारे गेले. आता उद्यासाठी लागेल बटाटे वगैरे. खायला का बंदरला, काय बंदरला हो खाल्ला गोड आहे बंदर. तर आता वाजते रात्रीचे 11:30 आणि माझं वगैरे जेवण झालं. किट्टूचं पण झालेलं आहे, पवनचं पण झालं. आम्ही जेवण वगैरे झालं आणि पवन वगैरे किट्टू वगैरे आतमध्ये गेलं आहे. तर किट्टूचं पण थोडं मी ड्रॉइंग वगैरे काढून दिलं, तर त्यांनी कलर्स वगैरे केले. तर थोडंसं नाच थंडी पण लागत आहे, तर मी पण म्हटलं अंदर चालले जाते.
रेस्ट वगैरे करते. तर चला, आणि हा ब्लॉग मी ते चेंज करते. भेटते तुम्हाला नेक्स्ट. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटते तुम्हाला असं छानसा ब्लॉगमध्ये. तर बाय बाय.